नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायलीने अर्जुनला घराबाहेर जाण्यासाठी बंदी घातलेली असते। त्यानंतर आपण पाहतो अर्जुन हा सायलीच्या गुपचूप घराबाहेर जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सायली ही त्याला बघते, त्यावर त्याला ओरडते आणि म्हणते की पूर्णाजीचे आणि आईचे जरी तुमच्यावर लक्ष नसले तरी माझे चांगलेच लक्ष तुमच्यावर आहे। आजीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही आज घराच्या बाहेर नाही जाऊ शकणार, असे सायली अर्जुनला बोलते। आणि अर्जुन सायलीला म्हणतो, मला कोर्टात जायचं आहे, मी तर एक ॲडव्होकेट आहे ना। तेव्हा त्याला सायली उत्तर देते, तुम्ही ॲडव्होकेट नंतर, अगोदर माझे आहात, आता तुम्ही कुठेही जाणार नाही, जिथे मी तिथे तुम्ही, असे बोलून ती आपल्या पदराने त्याचा हात बांधते। आणि तेव्हा पूर्णाजी आणि कल्पना खूपच हसतात। हा वॉशरूमला जायचे कारण देऊन सायलीने बांधलेली गाठ सोडायला लावतो आणि ती गाठ सोडल्यानंतर तो सायलीला बोलतो, मी असे घरामध्ये राहू शकत नाही, असे बोलून तो आपली बॅग घेऊन धावू लागतो आणि घराच्या बाहेर निघून जातो। तेव्हा अडवण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्जुन काही थांबत नाही। तेव्हा पूर्णाजी देखील हसू लागते आणि सायली बोलते, पूर्णाजी बघितलं का, त्याने माझं ऐकलं नाही। तेव्हा पूर्णाजी तिला उत्तर देते, त्याला ऑफिसला जायचं असेल, जाऊ दे माझ्या नातवाला। सायली ही त्यांना बोलते, पूर्णाजी तुम्ही तर थोड्या वेळापूर्वी माझी बाजू घेतली होती। तेव्हा पूर्णाजी बोलते, आता मी माझ्या नाताची बाजू घेणार आहे, असं बोलून पूर्णाजी ही सायलीकडे पाहून हसू लागते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली हीच खरी तन्वी आहे हे पूर्णाजीला समजणार का, हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे। ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।